माझी रे हो माझी रे माझी रे हो माझी रे हो दूर किनारा राहिला हो बेभान वारा धावला हो माझी रे हो माझी रे माझी रे हो माझी रे तुफानी लाटांनी दर्याच्या काठानी बेधुंद झाली जिंदगी हो हो उदास होनी असा मी धावली केली प्रभूची बंदगी या जलधारा जीवनधारा हो या जलधारा जीवनधारा हो माझी रे दूर किनारा राहिला हो बेभान वारा धावला हो माझी रे हो माझी रे माझी रे हो माझी रे माझी रे हो माझी रे. खूप छान झाला गायला. सुरेशींचंच गाणं आहे तर आपण त्यांच्यापासूनच सुरुवात करूया. हो जरूर. युल ब्रायनर तसाच दिसतोयस तो आता. बघितलास का त्याला? हो त्याचा सिनेमा बघितला? हो पाहिलं. बढिया गायलास. थँक्यू. पंडितजी हा हे जे 3 भाग ऐकतोय मी त्यातलं उत्तम गाणं आज थँक्यू. गायला याचं काही शंकाच नाही. पण शेवटी एक काहीतरी पण असतोच. सांगितला पाहिजे तो. जरूर. जे तुमचे गुरुजी तुम्हाला 3 भागात सांगतायत तेच थोडा आवाज वरती गेल्यानंतर बोलेल. काय तुम्ही शब्द वापरला होता त्याला? जवारी. चांगला शब्द वापरला तुम्ही. ऊपर जाके आवाज क्या जवारी खोले आवाज की वरती जवारी उघडेल तर बरं होईल. नक्कीच. आणि जे परब साहेबांना आम्ही सांगितलं ते तुम्हाला पण आम्ही सांगू इच्छितो की खर्जाचा रियाज तुम्ही केलाच पाहिजे. कारण ही ध्वनिमुद्रिका मी ऐकलेली आहे गायत्र्यांच्या. तो माजिरे फार सुरात आलेला आहे. कारण तो सूर त्यांचा पक्का आहे. तुम्ही आता जितक्या वेळा तो माजिरे आला कुठंतरी गडबड होती त्याच्यामध्ये असं जाणवलं. एक तर त्याच्याकडे लक्ष तरी दिलं पाहिजे किंवा हे म्हणतात त्याप्रमाणे सकाळी 3:30 उठून 4 आंघोळ करून तंबोरा काढून 2 तास तरी खर्चाचा रियाज केलाच पाहिजे. तर तो आवाज खाली बोलेल. मग माजिरे म्हणताना त्रास होणार नाही. नाही त्यांच्याकडे ज्या वेळेला आणि मग तुम्ही खरे युल ब्रॅनर व्हाल. नाही त्यांनी करून घेतलाच होता त्यावेळेला रियाज. आता जरा नाटकामुळे नाही माझी चूक आहे माफ करा पण मी नक्की करीन. नाटकं करू नकोस. आता तुमची चूक आहे तुम्ही स्वतः मान्यच केलं पाहिजे. हो डेफिनेटली. पण त्यांची पण एक चूक आहे. काय? त्यांनी तुम्हाला जे बाईकवरती बसून अलिबागला जायला शिकवलं ते जर शिकवलं नसतं तर युल ब्रॅनर झाला नसता इतक्या लवकर. शेवटी गुरु तो गुरुच. नक्कीच. त्यामुळे परत गुरुग्रही जा. परत एकदा सेवा करा. छान होईल. थँक्यू. पण छान घालत. थँक्यू. धन्यवाद. अमोल नाटकामुळे जे काय झालं ते आता जसं तू म्हणालास तसं नाटक आता खूप जसं गाणं तसं नाटक आता खूप भिनलं असेल ना अंगामध्ये. हो बऱ्यापैकी. हा कारण एकदा काय झालं
की अमोलच्या बायकोनी त्याला सांगितलं की चला आपण पिक्चर बघायला जाऊया. तर अमोल म्हटला की हो जरूर जाऊया आणि त्यांनी जाऊन तिकीटं काढली. पहिल्या रोजची मधल्या 2 सीट्सची तिकीटं काढली. म्हणजे असं बघितलं ना फिल्म तुम्ही सगळे. नाटकाच्या फील्डमध्ये किंवा नाट्यगृहामध्ये ए रोची तिकीटं मिळणं ही खूप ग्रेट गोष्ट हो, आहे. पण ती त्यामुळे माझ्या लक्षात नाही सिनेमात आलं. त्यानंतर बायकोनी कधी सांगितलं का तिकीटं काढायला? नाही कधीच नाही. ती रिस्क घेतली नाही तिने कधी. एनिवे पुढच्या आठवड्यापासून स्पर्धा सुरू होते अमोल. सो विश ऑल द बेस्ट. थँक्यू. यानंतर पुन्हा एकदा वेळ आली एका छोट्याशा ब्रेकची. पण नेहमीप्रमाणेच आम्ही खूप लवकर परत येणार आहोत. त्यामुळे झी मराठी सोडून कुठेही जाऊ नका. बघत रहा आयडिया सारेगामा. नक्कल या शब्दावर तुम्ही वाईट अर्थाने काय घेता? हो चांगल्या वाटते नक्कल करणं फार अवघड आहे. मैं खाली ताली बजा सकता हूँ. बहुत बढ़िया.